तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक घेऊन आलेलो आहे हॉरर गोष्ट. तर ही गोष्ट पूर्ण काल्पनिक आहे. कोणीही कोणाच्या भावना पोचवण्याचा माझा प्रयत्न नाही आहे. ही फक्त काल्पनिक एंटरटेनमेंट पर्पजसाठी आहे फक्त. तर चला चालू करूया. तर माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे, 13 नंबर बस. मी लिहिली आहे, त्याच्यावरतून मी तुम्हाला सांगतो. तर चालू करूया आजची एक गोष्ट. मुंबईत रात्री 11 वाजल्याच्या नंतर बस मिळणं खूप अवघड असतं. पण त्या रात्री रोहनला एक बस दिसली. बस स्टॉपवरती उभा होता, त्याला लांबून एक बस दिसली. बस नंबर होता 13. थोडं विचित्र वाटलं, कारण त्या रूटवर अशी बस येतच नव्हती, नाही कधी आली होती. पण घरी जायचं होतं म्हणून तो बसमध्ये चढला. बसमध्ये खूपच लोक कमी होते, सगळे शांत, अगदी मोशनलेस. कंडक्टरने त्याला तिकीट विचारलं. ही बस, तेवढ्यात तो म्हणाला, ही बस कुठे जाते? कंडक्टर म्हणाला, शेवटच्या रोहनला थोडं ऑड वाटलं, पण त्याने तिकीट घेतलं. तर घेतलं, पण त्या तिकिटावर काहीच लिहिलेलं नव्हतं. तिकिटाची किंमत किंवा तिकिटावरच्या स्टॉपवरचं नाव, शेवटच्या थांबावर जे पण काय तिकीट आहे ते बिलकुल ब्लँक तिकीट होतं. फक्त एकच नंबर दिसत होता त्याच्यावरती, तो म्हणजे 13. बस पुढे चालत राहिली, पण बाहेरचं सगळं काहीतरी वेगळंच दिसत होतं. रस्ते रिकामे, लाईट्स फ्लिकर होत होते आणि सगळं काही धुसर दिसत होतं, जणू काही दुसऱ्याच जगात आल्यासारखं. रोहनने बाजूच्या माणसाकडे बघितलं. तो अगदी स्थिर बसलेला होता, तो हलतही नव्हता. त्याचा चेहरा फिकट पडलेला होता, तो डोळे सुद्धा मिचकतही नव्हता, नुसता असा स्तब्ध उभा होता. रोहन घाबरला. तो लगेच उठला आणि ड्रायव्हरकडे गेला. ड्रायव्हरकडे पळाला आणि, भाई बस थांबवा, मला इथे उतरायचंय. बस ड्रायव्हरने हळूच आरशातून बघितलं आणि म्हणाला, आता उशीर झाला. बस अचानक पुढे जाऊन थांबली. एकदम अंधारात, एकदम काळोख, तिथं जाऊन बस थांबली. पण तिथे एकही स्टॉप नव्हता. कंडक्टर जोरात ओरडला, शेवटचा स्टॉप आला आहे, सगळे उतरा. पण तिथेच कोणता स्टॉपच नव्हता. सगळे लोक एकाच वेळी उठले आणि हळूहळू उतरायला बाहेर पडले. रोहनही घाबरत खाली उतरला. बाहेर पूर्ण काळोखट्ट अंधार आणि काळोखट्ट्या अंधारामध्ये त्याला एक छोटासा गेट दिसला. त्या गेटवरती काय लिहिलेलं, स्मशानभूमी. बस अचानक तिथे थांबली. स्मशानभूमी. त्याने हळूच पाठी वळून बघितलं. बसमध्ये कोणीच नव्हतं, ड्रायव्हर सकट आणि कंडक्टर सकट. तर अचानक त्याच्या खांद्यावरती एक हात आला. तर तो हात कोणाचा? त्याच कंडक्टरचा हात. तो म्हणला, तिकीट दाखव. रोहनने त्याला तिकीट दाखवलं आणि ते तिकीट फाडत म्हटला, तू आता या बसचा प्रवासी झालेला आहेस. याचा अर्थ त्याला कळलाच नाही. अचानक सकाळची एक टीव्हीला बातमी आली, रोहन नावाचा मुलगा लापत्ता झालेला आहे. तो भेटतही नाहीये. मग तो गेला कुठे? त्या कंडक्टरचं काय झालं? त्या रोहनचं काय झालं? रोहन गेला कुठे? का त्या कंडक्टरने रोहनला मारलं की काय झालं? कोणालाच काही माहित नाही. आणि आजही तिथे 13 नंबरची बस येते आणि जो कोणी त्या 13 नंबरच्या बसमध्ये चढतो
त्याला त्याच दुसऱ्या दिवशी बातम्यांना न्यूज येते, अमुक अमुक माणूस लापता झालेला आहे. तुम्हीही बसमध्ये बसत असाल तर सांभाळून बसा. 13 नंबरची बस दिसली की तिथून मागे फिरायचं. जर 13 नंबर बसमध्ये बसला तुम्ही रोहनसारखे व्हाल बेपत्ता. तर मित्रांनो, कशी वाटली स्टोरी सांगा कमेंटमध्ये सांगा. मेसेज करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. नवीन चॅनल आहे, तुमच्या छोट्या भावाचं चॅनल आहे, सपोर्ट करा. अजून तुमच्याकडे कोणत्या स्टोरी असतील तर पाठवा कॉमेंटमध्ये. मी त्या स्टोऱ्या बनवून व्हिडिओ बनवायचा आहे. चला, आजचा व्हिडिओ इथंच संपूया. सगळ्यांना थँक्यू, नमस्कार आणि धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.